आता मी माझ्या नांदेड जिल्ह्याकडे येतो. नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांचं आयुष्य काँग्रेसमधलं चाटून खाण्यामध्ये गेलं तो अमरनाथ राजूरकर आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती भारतीय जनता पक्षाचा मोर्चा घेऊन आला. अमर राजूरकर, लाज वाटली पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. माधुकरी मागून खावी लागली असती, काँग्रेसनं संधी दिली नसती. त्यामध्ये नीटच्या विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्यावरती मोठ्या प्रमाणावरती 22 लाख पोरांच्या भवितव्याचं नुकसान झालं आणि त्या विरोधामध्ये गेला जवळजवळ 1 महिना झालं जंतर मंतरवरती आंदोलन चाललेलं आहे. त्या आंदोलनाला परवाला शांततामय मार्गाने विद्यार्थ्यांनी संसदेवरती मोर्चा काढला. त्यावेळेला त्या मोर्चाला चिरडून काढण्याचं काम नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सरकारनं केलं. सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या मुलींना महिलांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं आणि त्यासाठी देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी काल घाबरट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सीना ताण के उभे राहिले आणि त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान या पोरांच्या भवितव्यांचं वाटोळं करणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा मागितला. आज निर्लज्ज भारतीय जनता पक्षानं या पोरांच्या भवितव्याची जबाबदारी घ्यायचं सोडून देऊन काँग्रेसच्या कार्यालयावरती आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे. आता मी माझ्या नांदेड जिल्ह्याकडे येतो. नांदेड जिल्ह्यामध्ये ज्यांचं आयुष्य काँग्रेसमधलं चाटून खाण्यामध्ये गेलं तो अमरनाथ राजूरकर आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती भारतीय जनता पक्षाचा मोर्चा घेऊन आला. अमर राजूरकर, लाज वाटली पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे. माधुकरी मागून खावी लागली असती, काँग्रेसनं संधी दिली नसती तर. काँग्रेसनं संधी दिली, रस्त्यावरनं उचललं आणि विधान परिषदेमध्ये 2 वेळा पाठवलं. हे उपकार काँग्रेसचे विसरून जाऊन निर्लज्जपणे आणि नीचपणाचा कळस गाठत आज तुम्हाला काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावरती भाजपचा मोर्चा घेऊन यावं वाटलं. लाज नाही वाटत तुम्हाला? कुठं विकल्या लाजा तुम्ही? देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाचे पाये चाटण्याची स्पर्धा लागली आहे तुमच्यामध्ये. थोडं 2 वर्षापूर्वी जाऊन बघा. आणि म्हणून मी अमरनाथ राजूरकर सारख्या काँग्रेसनं सगळं काही रस्त्यावरनं उचलून देऊन मोठं करून इथं आलेल्या या लोकांना आता नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी धडा शिकवला पाहिजे. कारण हे लोक सत्तेच्या तुकड्यासाठी कुणाचेही पाय चाटायला तयार आहेत. अशा ऐसान फरामोश लोकांना येणाऱ्या काळात आपण धडा शिकू. मी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्याचं समजू शकतो, पण तुम्ही काय करताय? लाजा सोडू नका. कमरेचं सोडून डोळ्याला बांधलंय. आता येणाऱ्या काळात ही जनता तुम्हाला नक्कीच तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.